सुरुवातीची बातमी अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेची तारीख जवळ येते। अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून 22 जानेवारीला रामाची मूर्ती भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहे। आणि या मंदिरामागे किती मराठी हात लागले, त्याची भूमिका किती महत्त्वाची होती आणि कसं आहे अयोध्येतलं हे राम मंदिर, पाहूया हा रिपोर्ट। प्रभू श्रीरामाचं मंदिर हे नागर शैलीमध्ये बांधलं गेलंय। चोवीस तास अहोरात्र काम, देशभरातले कुशल कारागीर आणि त्या भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनांनी रामाचं मंदिर उभं राहिलंय। पूर्ण बांधून झाल्यावर भव्य दिव्य राम मंदिर असं दिसणार आहे। मंदिराचा परिसर 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच असेल। मंदिराचा हा संपूर्ण परिसर 67 एकराचा आहे आणि प्रत्यक्ष मंदिर हे 2 एकर जमिनीवर उभं राहिलंय। गर्भगृहासह पूर्ण मंदिर एकूण 3 माळ्यांचं असेल। यामध्ये प्रत्येक माळ्याची उंची 20 फूट इतकी आहे। या मुख्य शिखराच्या खालीच मंदिराचं गर्भगृह असणार आहे। पहिल्या टप्प्यात बाल रूपातल्या रामाची मूर्ती असेल आणि दुसऱ्या टप्प्यात राम दरबार असणार। मुख्य शिखराबरोबरच इतर 5 छोटे शिखर किंवा घुमट असतील। इथल्या मंडपांना नृत्य, रंग, सभा, प्रार्थना आणि कीर्तन अशी 5 नावं दिली गेली आहेत। मंदिराचा प्रवेश पूर्व दिशेने तर दर्शनानंतर दक्षिण दिशेने बाहेर पडण्याचा मार्ग करण्यात आलाय। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण 32 पायऱ्या आहेत। पायऱ्या पार केल्यानंतर जरी तुम्ही पहिल्या टप्प्यातल्या मंडपाखाली आलात तरी तिथून तुम्हाला गर्भगृहातल्या रामाचं दर्शन होऊ शकतं। पूर्ण मंदिरात एकूण 380 खांब आहेत। सोळा जानेवारीपासून मंदिराची नित्यनेमानं पूजा सुरू होणार आहे। 20 जानेवारीला अक्षता सोहळा पार पडेल आणि 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल। प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारीला दुपारी 12:29 मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आलाय। यानंतरचे पुढचे 48 दिवस मंडल पूजा होईल। मंदिर परिसरात पुढच्या 7 ते 8 महिन्यांमध्ये वेगवेगळी 7 मंदिरं अजून तयार होतील, ज्यामध्ये महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, शबरी, अहिल्या आणि जटायूचं मंदिर असणार आहे। या भागामध्ये नेमकं काय असणार सांगा। मी कॅमेरामॅनना विनंती मंदिर आहे। ओके, मंदिराच्या चारी बाजूला परकोटा आहे। चारी बाजूला हा ईस्ट परकोटा आहे, हा नॉर्थ परकोटा आहे। याच्यामध्ये 6 मंदिर आहेत। आतमध्ये 6 मंदिर म्हणजे शबरीमलाचं मंदिर, शबरीमाईचं पण मंदिर आहे, सर्व मंदिर आहे। त्याच्या व्यतिरिक्त बाहेर सप्तऋषी मंदिर आहे। तर तुम्ही त्याच्या पुढे गेलात की इकडे कुबेर टीला म्हणून एक वास्तू आहे, तिकडे शिवलिंग आहे कुबेराचं, त्याचं आम्ही रेस्टोरेशन केलेलं आहे, कुबेर रेस्टोरंट। आणि मंदिराच्या बाजूला तुम्ही बघाल या साऊथ परकोटाच्या इकडे तिथे सीताकूप आहे, फार जुनी सीताकूप आहे। आणि तसं म्हणतात की त्या पाण्यामध्ये ना 26 नद्यांचं पाणी मिक्स आहे। आणि ती नदी जी ती जी विहीर आहे, सीताकूप आहे, ही सीतामाईने बांधलेली विहीर आहे, सीतामाईसाठी आहे। आणि इकडच्या संपूर्ण आजूबाजू लोकांमध्ये ती फार फेमस आहे, फार प्रसिद्ध आहे आणि लोक त्याच्या पाण्यासाठी एकदम वेडे आसुसलेले आहेत। आम्ही त्याचे रेस्टोरेशन करतो। त्याच्या व्यतिरिक्त ह्या ठिकाणी आम्हाला भरपूर म्हणजे एक्सकॅव्हेशन करताना आम्हाला भरपूर छोट्या छोट्या मूर्त्या सापडल्या, बाल गणेश सापडला, आम्हाला बाल हनुमान सापडले। हे खोदकाम सुरू असतं आणि कुबेर लीलाचं रेस्टोरेशनच्या वेळी आम्हाला ते सगळं सापडलं, त्याचं आम्ही सगळं जतन करून ठेवलेलं आहे या ठिकाणी। पूर्ण मंदिरासाठी एकूण 44 द्वार असतील। प्रत्येक दरवाजातून बनवलेल्या साच्यामध्ये जवळपास 3 किलो सोन्याचा वापर झाला।
सर्व दरवाजे एकत्रित केल्यास फक्त दरवाजांसाठीच 1 क्विंटलहून अधिक सोन्याचा वापर केला गेलाय. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातल्या सागवानापासून बनवले गेले. हैदराबादच्या कारागिरांनी त्यांना तयार केले. दरवाजावर हत्ती आणि कमळाच्या आकृतीसह आकर्षक कोरीव कामही केली गेली. बारीक नक्षीकाम देखील दिसतंय. आता त्याच्याबद्दल काय सांगाल? ते काम कसं 24 तास सुरू आहे? आता 24/7 आहे. आतापर्यंत माझ्या मते फक्त 300 मूर्ती बाकी आहेत. त्या 300 मूर्ती या 15 दिवसामध्ये पूर्ण होतील. 300 मूर्ती बाकी आहेत. छोट्या मूर्ती आहेत. गणपतीची आहे, शिल्पकला जी आहे ती. शिल्पकला जी आहे, फक्त 300 मूर्ती बाकी आहेत. ते 15 दिवसात पूर्ण होईल. देशभरातले कामगार होते यामध्ये? हा, संपूर्ण देशभरात होते. महाराष्ट्राचा काय विचार, महाराष्ट्राचं काय योगदान आहे? आता तुम्ही जर म्हटलं या ठिकाणी जे मुख्य 8 इंजिनियर आहेत त्यातले 6 जण मराठी आहेत. पूर्ण मंदिराच्या 8 मधले 6 मराठी आहेत. 6 मराठी आहेत. जे मुख्य जे 8 लोक जे आहेत त्या ते 8 पैकी 6 लोक मराठी आहेत. मुंबईतल्या, महाराष्ट्रातले आहेत. अभिमानास्पद आहे महाराष्ट्रासाठी. नक्की भरपूर अभिमानास्पद आहेत आणि आम्हाला आनंद वाटतो की महाराष्ट्राच्या हाती भरपूर मोठा हातभार लागलेला आहे. मंदिर परिसरात एकाच वेळी 25,000 भाविकांची व्यवस्था करता येईल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं. भक्तांसाठी सुविधा केंद्र, आरोग्य सुविधांसह इतर सोयी असतील. 25,000 लोक आपले मोबाईल, चप्पल आणि बूट एका ठिकाणी सुरक्षित ठेवू शकतील अशी ही व्यवस्था उभारण्यात आली. मुख्य गर्भगृह किती मोठं आहे अंदाजे? त्याच्याबद्दल काय सांगाल? प्रचंड मोठा आहे. ते 20x20 आहे. प्रचंड मोठा आहे. तिकडे सर्व झालेलं आहे. आता त्या ठिकाणी फक्त सोन्याचं नक्षीकामचं काम बाकी आहे. एका वेळेला किती भाविक आत येऊ शकतात त्याची काय तयारी? असं केलेलं आहे की प्रत्येक भाविकाला 1 मिनिट दिलेलं आहे आणि एका मिनिटामध्ये 178 लोक दर्शन घेऊ शकतात. एका मिनिटामध्ये 4 लाईन्स असतात, 4 क्यूज असतात. 4 क्यूजमध्ये टोटल मिळून 178 लोक दर्शन घेऊ शकतात. प्लस वृद्धगृहस्थांसाठी ते मागे लिफ्ट केलेली आहे. वेस्ट परकोट आहे, तिकडे लिफ्ट आहे. लिफ्टची अरेंजमेंट आहे. लिफ्टची अरेंजमेंटनी लोक राजदरबारवरती पहिल्या माळ्यावरून स्टेअरकेसनी खाली येतील. काळामध्ये जी गोष्ट अशी आहे की मी 1989ला ज्यावेळेला विद्यार्थी परिषदेने होतो त्यावेळेला कारसेवकने भाग घेतलेला आणि त्याच्यानंतर जेव्हा डिमॉलिशन झालं त्याला मी विद्यार्थी परिषदेतर्फे बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी आलो होतो. आणि मला आनंद वाटतो की मला या ठिकाणी संधी मिळाली आणि भरपूर लोकांमधून मला, माझ्या सगळ्या मित्र परिवारामधून फक्त मला संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो. स्थानिकांच्या माहितीनुसार मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे तयार व्हायला अजून 2 वर्ष लागू शकतात. याच वेगाने काम जरी सुरू असलं तरी पूर्ण सुविधा आणि छोटी मोठी कामं पूर्ण व्हायला 2026 उजाडू शकतं. या घडीला मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झालाय, ज्यामध्ये गर्भगृह आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराची बाजू बांधून पूर्ण झाली आहे. अयोध्येमध्ये जे राम मंदिर साकारतंय ते एक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जाणार आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात किंवा देशभरात जुनी मंदिरं आहेत, बांधकाम तर आता पूर्णत्वाकडे येतं आहे, पण महत्त्वाचं हेच आहे की अशा पद्धतीनं एक वेगळे यंत्रणा जी आहे ती बांधकामामध्ये वापरण्यात आली. जवळपास 50 फूट खाली एक कॅप्सूल देखील तयार करण्यात आलेला आहे, ज्यामुळं भूकंपाचा कुठलाही परिणाम या संपूर्ण मंदिरावर होऊ नये यासाठी अशा पद्धतीनं तयार देखील काही शिल्प आपण बघतो किंवा ज्या डिझाईन्स आहेत त्या देखील या दगडांवर पाहायला मिळत आहेत. समोर पण आपण पाहतोय एक त्या ठिकाणी जो दगड आहे त्याच्यावर देखील काही डिझाईन्स आहेत ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळं संपूर्ण हे जे काम आहे हे हजारो कामगारांनी जरी केलेलं असलं तरी महत्त्वाचं हेच आहे की या मंदिराला पुन्हा जी रंगरंगोटी आहे ती करावी लागणार नाही आहे. नैसर्गिक जो रंग आहे या दगडांचा किंवा या स्तंभांचा तोच कायमस्वरूपी मंदिराला असणार आहे. संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या, उत्तर प्रदेश. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.